जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आपण 23वा श्लोक पाहत आहोत. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम्. देवतांच्या ज्या भक्तांना मी सर्व काही मीच आहे हे समजले नाही, त्यांनी ज्यांची श्रद्धा इतर देवतांवर असते ते त्या देवतांचेच श्रद्धेने पूजा करतात. देवतांना माझ्यापासून वेगळे आणि श्रेष्ठ मानून आपापल्या श्रद्धा भक्तीनुसार आपापल्या इष्ट देवतांच्या नियमांना धारण करतात. या देवतेच्या कृपेनेच आपल्या सर्व काही मिळेल असे समजून नित्य निरंतर देवतांच्या सेवा पूजेतच व्यस्त राहतात. देवतांचे पूजन करणारे वास्तविक माझेच पूजन करतात, कारण तत्वदृष्टीने माझ्याशिवाय दुसरे काहीच नाही. माझ्यापासून वेगळी त्या देवतांची सत्ताच नाही. मी ती माझीच स्वरूपे आहेत, म्हणून त्यांच्याकडून केलेले देवतांचे पूजन वास्तविक माझेच पूजन आहे, परंतु आहे अविधिपूर्वक. अविधिपूर्वक म्हणण्याचा अर्थ हा नव्हे की पूजन सामग्री कशी असावी, त्याचे मंत्र कसे असावे, त्याचे पूजन कसे केले जावे इत्यादी इत्यादी विधींचे त्यांना ज्ञान नसते. त्याचा अर्थ असा आहे की मला त्या देवतापेक्षा वेगळे समजण्याचे कामनेमुळे ज्ञान झाकले गेले असल्याने ते देवतांना शरण जातात. तसेच येथे माझ्याहून वेगळी देवतांची पूजा, देवतांची स्वतंत्र सत्ता मानून जे देवतांचे पूजन करणे आहे हेच विधिपूर्वक पूजन करणे आहे. या श्लोकाचा निष्कर्ष असा निघाला की आपल्या ठिकाणी थोडीही कामना नसावी आणि उपास्यामध्ये भगवद्बुद्धी असावी, तर आपापल्या रुचीनुसार कोणत्याही प्राण्याला, मनुष्याला आणि कोणत्या देवतांना आपले उपास्य मानून त्याची पूजा केली गेली तर ते सर्व भगवंताचेच पूजन होईल आणि त्याचे फल भगवंताचीच प्राप्ती होईल. आणि आपल्यात किंचित मात्र कामना असली आणि उपास्य रूपात साक्षात भगवान असले तर तो अर्थार्थी, आर्त इत्यादी भक्तांच्या श्रेणीत बसेल, ज्यांना भगवंताने उदार म्हटले आहे. वास्तविक सर्व काही भगवंतच आहेत, म्हणून ज्या कोणाची उपासना केली जाईल, सेवा केली जाईल, हित केले जाईल, ती प्रकारामध्ये भगवंताचीच उपासना आहे. जसे आकाशापासून झालेला पाण्याचा वर्षाव नदी, नाला, झरा इत्यादी रूपाने शेवटी समुद्रालाच प्राप्त होत असतो, त्याचप्रमाणे मनुष्य ज्या कोणाचे पूजन करेल ते तत्वदृष्टीने भगवंताचेच पूजन होत असावे, परंतु पूजकाला लाभ तर आपापल्या भावनेनुसारच होत असतो. जय श्रीकृष्ण.